बाकीच्या नंदींपेक्षा माझा मथुरवर जेवढा विश्वास आहे तेवढा कोणत्या नंदींवर विश्वास नाहीये. त्याच्यामुळे माझ्या कपाळाला मला माहिती आहे मथुरच गुलाल लावू शकतो ना, आज मथुरने गुलाल लावला. माझ्या टॉपमध्येच खेळतो. हा. असं नाही का वय झाले म्हणून का थोडासा कमी पळतो म्हणून का येऊन नाव नाही देत. येऊन आम्ही नावच देतो आल्यानंतर मैदानामध्ये. आणि एक नंबर मध्ये खेळायची आधीपासून सवय आहे का जेव्हा सुट्टी करताना 3 ते 4 हात मारतो सागर भाऊ, ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण मला असं वाटतं जे मराठवाड्यातील जेवढे नंदी आहेत, नाशिकचे नंदी आहेत, ते एखाद्या कोणामुळे तरी काहीतरी तिथे काहीतरी वाद झाले, विवाद झाले, काहीतरी त्यांनी चुकीची लँग्वेज वापरली. पण बाकीचे बैलगाडा मालक आहेत, बाकीचे नंदी आहेत, बाकीचे शेतकरी वर्ग आहे, या एका मुलं मला तरी असं वाटतं, माझं मत मी मांडतो, बाकीच्यांना सजा नाही मिळायला पाहिजे. आता मराठवाड्यातील गोड गरीब शेतकरी त्या 600-700 किलोमीटर 500 किलोमीटर घेऊन त्यांचे नंदी येतात. 2-2 दिवस ते मैदानात राहतात. राहुल दादा नमस्कार. नमस्कार दादा आज एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली. एक वासरू होतं मस्त गळ्यामध्ये बादल म्हणून पालीचा, आणि आपला मथुर एक बरेच दिवसानंतर गुलाल भेटला. नक्कीच आनंद असेल. कसं काय आनंद आजचा? खरं तर मथुर जिंकल्यानंतर आनंद वेगळाच असतो. आणि त्याच्यासोबत पायीचा बादल पळाला, त्यांनी सुद्धा खूप सुंदर अशी साथ दिली आणि आज विजय मिळवला आणि कपाळाला गुलाल लावला. दादा बरेच दिवसानंतर गुलाल भेटला, म्हणजे प्रतीक्षा करायला लागते गुलालासाठी. रोज गुलालामध्ये असणार आपला मथुर कुठेतरी गुलालासाठी संघर्ष करतोय. आज तरी पण प्रेक्षकांसाठी तुम्ही मथुरला मैदानामध्ये आणतात, प्रत्येक एक मैदान सोडून आणताय. कसं काय मथुर बद्दल काय बोलाल? मथुरवर आत्मविश्वास आहे. बाकीच्या नंदींपेक्षा माझा मथुरवर जेवढा विश्वास आहे तेवढा कोणत्या नंदींवर विश्वास नाहीये. त्याच्यामुळे माझ्या कपाळाला मला माहिती आहे मथुरच गुलाल लावू शकतो ना, आज मथुरने गुलाल लावला माझ्या. आता बघा ना, ज्याच्या ज्याच्या तोंडून मी फाईट घेतो आणि जेव्हा जेव्हा मथुरचा विषय निघतो, असं कोणताही बैलगाडा मालक नाही भेटणार की तो बोलणार नाही. ते एकच शब्द बोलतात, मथुर मथुरच आहे हो, मथुरची जागा कोणीच घेऊ शकत नाही. हे शब्द जेव्हा आम्हाला ऐकायला भेटतो ना, तेव्हा बोलतो खरंच मथुर बिंजोडचा बादशाह आहे. आणि त्या काळी आम्ही तर नव्हतो, 3 वर्ष आधी, त्या आधीपासून मथुर पळतोय. म्हणजे आम्हाला त्यांच्या बोलण्यावरनं समजतं की मथुर काय आहे. मथुर ते 3 वर्ष जो गाजवलाय त्यांनी ना, आम्ही कोणालाही चॅलेंज करायचो, कोणालाही. म्हणजे चॅलेंजपेक्षा म्हणजे कोणाशी खेळायला तयार असायचो. म्हणजे कधी असं वाटलं नव्हतं का आपण आपला पराभव होऊ शकतो. पण आताच्या घडीला जसा प्रत्येक नंदी प्रत्येकाच्या गतीने पळत असतो. वेगवेगळे वेगवेगळे नंदी येतात आणि ते नक्कीच प्रत्येकजण प्रत्येकाच्या मार्कासाठी पळत असतो. आणि आज मथुरचा वय झाला. वय होऊन फक्त मथुरने जी मला ओळख दिली, छाप दिली, जो लोकांचा जे जनतेचा आशीर्वाद आहे, बैलगाडा मालकांचा, शेतकऱ्यांचा, त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे ना, खुश आहे. दादा आज बघायला गेलं तर मथुर म्हणजे बघा, तुम्ही बोलता वय झाला किंवा कमी पळतोय, तरी पण मैदानात यायचं त्याने सोडलं नाही. प्रेक्षकांसाठी तो कायम पळत राहतो. आणि एक बोलतात ना जिद्दीचा नंदी, जो मालकासाठी नेहमी पळत असतो, तो कुठे ना कुठेतरी दाखवतो. भले 1-2 गुलाल जातील, पण मी माझ्या मालकासाठी किंवा माझ्या या फॅनसाठी पळेन. आज पण टॉप मध्येच खेळतो. हा. असं नाही का वय झाले म्हणून का थोडासा कमी पळतो म्हणून का येऊन नाव नाही देत. येऊन आम्ही नावच देतो आल्यानंतर मैदानामध्ये. आणि एक नंबर मध्ये खेळायची आधीपासून सवय आहे. जेव्हापर्यंत आतापर्यंत जेव्हा मथुरचा स्टार्टिंग पासून 1 नंबर मध्ये नाव द्यायचो, आतापर्यंत 1 नंबर मध्ये नाव देतोय. बरोबर आहे. त्यातला विश्वास आहे एकामेकांवरचा, तो विश्वासाला कधी तडा जाऊन दिला नाही त्यांनी. दादा आज बघायला गेलं तर आपल्या घरचे ड्रायव्हर, तसाच सुट्टीचा चप्पल जित्ता सागर भाऊ पण होता, नेहमीच मथुरच्या सोबत असतो. आणि त्या सुट्टीमध्ये एक मोठा हातभार असतो. काय बोलाल? ज्याचा कोण नाही या बैलगाडा क्षेत्रामध्ये गाडी मांडण्यासाठी, जुंपण्यासाठी, त्यासाठी या बैलगाडा क्षेत्रामध्ये सागर भाऊ हा एक कोहिनूर हिरा दिलेला आहे. आणि त्यांचे पार्टनर, त्यांचं नाव मला माहिती नाही, त्यांच्या सोबत असतात हायटेड. हे दोघे प्रत्येक गोड गरीब गाडा मालकाला प्रतिसाद देतात, त्यांची गाडी जुंपतात, ती गाडी सुट्टी सुद्धा करतात. हर गोष्टीमध्ये त्यांचा हातभार असतो. आणि त्या पूर्ण या बैलगाडा क्षेत्रातील शेतकरी वर्ग असेल, प्रत्येक नंदी असेल, त्या नंदीचा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्यावर नक्कीच राहणार. नक्कीच दादा आज बघायला गेलं तर बघा, घाटावर नाही येतात ते, कुठून कुठेतरी या मुंबईच्या नंदींवरती येऊन प्रेम आहे. तो त्यांचा पण एक हातभार आहे आपल्या या मुंबईच्या नंदींना. आणि नेहमीच एक चांगली सुट्टी करताना आपल्याला बघायला भेटतात मथुरची. 100% त्यांची जी सुट्टीची चपळपणा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच बघायला भेटतोय. का जेव्हा सुट्टी करताना 3 ते 4 हात मारतो सागर भाऊ, ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट. नक्कीच दादा आज बघायला गेलं तर आपला सर्जा बरेच दिवस मैदानात नाही.
बऱ्याचशा दुखापतीमधून अर्जुननी पण आज गुलाल मिळवला. हा. आज माझा मित्र आहे महेश ठाकरे म्हणून, माझ्या भावासारखा आहे भिवंडीमध्ये. गोठ्यामध्ये जागा नव्हती होत म्हणून अर्जुनला त्यांच्या घरी पाठवला. तो पण माझाच घर आहे. आज दुसरा लगातार गुलाल मिळवला अर्जुनने. येणाऱ्या काळामध्ये इकडे सुद्धा आपण लवकरात लवकर आणू. दादा त्या दिवशी बघितलं तर एकदम टॉप स्पीडला पळाला, आपल्याकडे होता ना मैदानामध्ये, एकदम टॉप स्पीडला पळाला आणि खरोखर म्हणजे स्पीड पण वाढला अर्जुनचा स्पीड वाढला ना. अर्जुन येणाऱ्या काळामध्ये नक्कीच चांगला पळेल. अपेक्षा आहे थोडीफार अर्जुनकडनं. माझा विश्वास अर्जुनकडे आहे. शुभमला मी बोलत राहतो का अर्जुनवर लक्ष दे. दादा बघा आता मीटिंग पण झाली आणि पेडगावचा एक मोठा मैदान आहे, मोठं नियोजन असणार आपल्या मथुरचं, कारण जिथे जिथे मोठा मैदान तिथे मथुरचं नियोजन कडक असतो आणि मथुर तिथे आपला नक्कीच नाव आलं. तर येणाऱ्या 2 दिवसापासून मी बघतोय पेडगावचं मैदानाचा गाजावाजा चालू आहे. त्या पेडगावमध्ये मथुरची ओळख आणि छाप वेगळीच आहे. त्याचे इतिहास आहे त्या पेडगावमध्ये. पण मला असं वाटतं जे मराठवाड्यातील जेवढे नंदी आहेत, नाशिकचे नंदी आहेत, ते एखाद्या कोणामुळे तरी काहीतरी तिथे काहीतरी वाद झाले, विवाद झाले, काहीतरी त्यांनी चुकीची लँग्वेज वापरली. पण बाकीचे बैलगाडा मालक आहेत, बाकीचे नंदी आहेत, बाकीचे शेतकरी वर्ग आहे, या एका मुलं मला तरी असं वाटतं, माझं मत मी मांडतो, बाकीच्यांना सजा नाही मिळायला पाहिजे. बाकीच्यांना त्या मैदानासाठी जो हिंदकेसरी मैदान आहे, प्रत्येक बैलगाडा मालकाला वाटतं माझा नंदी तिथे पळायला पाहिजे. आता मराठवाड्यातील गोरगरीब शेतकरी त्या 600-700 किलोमीटर 500 किलोमीटर घेऊन त्यांचे नंदी येतात. 2-2 दिवस ते मैदानात राहतात. जे पण चटणी भाकर आहे ती चटणी भाकर खातात. मला तर असंच वाटतं शेवाळे आबा समजदार आहेत आणि माझे चांगले मित्र आहेत. आबांनी लवकरात लवकर जेवढे नंदी आहेत त्यांना पळायला संधी दिली पाहिजे. कारण की एक मी बैलगाडा मालक म्हणून मी बोलतोय, कारण की मला ही गोष्ट जमली नाही ना पटली नाही. खरं तर ज्यांनी जी चुकीची लँग्वेज वापरली त्याला सजा दिली पाहिजे, त्याला बैलगाडा क्षेत्रातून काढला पाहिजे. आम्ही पण या संघटनेमध्ये आहे. आम्हाला सुद्धा या संघटनेमध्ये अटी काय, नियम काय, सगळ्या गोष्टींचं उल्लंघन आम्हाला करता येतं. आम्ही प्रत्येक गोष्ट पाळतो. का पाळतो? आपल्या बैलगाडा क्षेत्राला शिस्त लागावं म्हणून. आणि त्या एकट्या मुले पूर्ण नाशिक जिल्हा, पूर्ण मराठवाडा या सगळ्यांना बंदी घालणे हे मला काही योग्य नाही वाटलं. म्हणून शेवाळे आबांनी नक्कीच का या बैलगाडा क्षेत्राला जो चांगला योगदान दिलेलं आहे, ते गोरगरीब शेतकरी आहेत, त्यांना पळायची संधी दिली पाहिजे ना, ती बंदी त्यांच्यावरनं उठवली पाहिजे. मी एक बैलगाडा मालक म्हणून मी हात जोडून विनंती करतो, कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी सुद्धा एक छोटासा बैलगाडा मालक आहे आणि त्यांची बाजू माझ्या मनाला जी योग्य वाटते ती मी मांडायचा प्रयत्न केला. लवकरात लवकर शेवाळे आबांनी, काल मी शेवाळे आबांना कॉल पण करत होतो, याच्या आधी 2 कॉल केले, बिझी आले. पण येणाऱ्या काळामध्ये शेवाळे आबा असतील, विलास पैलवान असेल, आमची पूर्ण टीम असेल, सगळ्यांनी मिळून हा निर्णय लवकरात लवकर चेंज केला पाहिजे आणि प्रत्येक बैलगाडा मालकाला संधी भेटली पाहिजे पेडगाव मैदानामध्ये. आता बघा ना, मथुरच्या पैरात आज पळायला शिवा म्हणजे फेरा पडला. गौरी पाडतात म्हणजे आमच्याच गावचा तो शिवा आहे. अच्छा. आणि तुम्ही त्यांना बोललो की घाबरू नको, आज ना उद्या एलियन किंवा मथुर तुमच्या घरात पडेल. आणि नक्कीच ती जी रणरागिणी आहे ताई आपली, ती माझ्या घरी आली होती. ताई आणि आमचा पिंट्या मामा त्यांना घेऊन आला होता सापाड्याचा. तर ताईला मी शब्द दिला, ताई आपण आधी फेरा टाकू, येणाऱ्या काळामध्ये शर्यत सुद्धा करू कोणाशी, तुम्हाला मथुर नाही तर एलियन सुद्धा, दोघांपैकी एक नंदी आपण देऊन. कारण की ते आज त्यांचा मिस्टर नाही आहे, पण ते मिस्टराच्या नावासाठी ते पळवतात, कारण की त्यांच्या मिस्टरांना आवड होती. बरोबर. मग ती एक ताई, आज बघा मिस्टर वारल्यानंतर बहुतेक महिला घरातून निघायचा प्रयत्न नाही करत, धाडस नाही करत, पण त्या बिचारींनी स्वतःच्या नवऱ्यावर तिचा किती जीव असेल, आज त्या प्रेमापोटी त्यांच्यावर जो जीव असेल, त्यांचा जो छंद होता, तो छंद जोपासण्यासाठी ते मैदानामध्ये नंदी आणतात. त्यांची एक छोटीशी मुलगी आहे ना, ते म्हणून मी बोललो हारो जितो, पण ते त्यांना द्यायचं. दादा नेहमी तुम्ही शब्दाला जपणारे माणसं आहेत आणि शब्दाला तुम्ही ज्याला शब्द दिले त्यांची इच्छा पूर्ण केली. मी आता तुम्ही घाटावर गेले होते तेव्हा बबन दादाच्या डोळ्यातून आशू आले, तुम्ही वडिलांसारखं मानता. नाही, माझा आजोबा पण बबन दादांसारखा दिसायचा. म्हणून बबन दादांना लवकरात लवकर, भले काही गटाला मार खाला तरी चालेल, त्यांनी सांगतील तसा. बबन दादा जेव्हा मला बोलतील त्या दिवसाला, त्यांनी आत्ता फोन केला ना, उद्या नंदी निघेल आपला मथुर इथून, हार जीत होत राहणार, पण बबन दादाच्या दावणीमध्ये जो पण नंदी असेल त्याच्यात पळायचा माझा स्वतःचा स्वप्न आहे. कारण की एक नातवाचा आणि एक आजोबाचा काय प्रेम असतं ते जगाला कळू द्या. दादा नक्कीच आज बघायला गेलं तर या बैलगाडा क्षेत्राने खूप काय काय दिले आहे तुम्हाला.
आज मथुरच्या मुलं आज संपूर्ण बघतोय भारतभर तुमची चर्चा होते. ही चर्चा दुसऱ्या कोणत्या क्षेत्रामध्ये नाही होणार? हे काय बघा, सांगाल? प्रामाणिकपणा ठेवायचं, इमानदारी ठेवायची. इमानदारीला नक्कीच यश प्राप्त होतो. आणि जी बैलगाडा क्षेत्रामध्ये जेवढे आपण जे संबंध जुळवले आहेत, जे फॅन फॅमिली कुटुंब आहे, मित्रपरिवार आहेत, ते जोपासणं महत्त्वाचं असतं. सगळ्यांशी आज बघा, त्या दिवशी आदमापूरला गेलो. आमचे बालूमामा एक स्वप्न होता माझा, बालूमामाचे तर पाया पडायचंय गाभाऱ्यात जाऊन. ते माझं पूर्ण झालं. तुळजापूरला आपल्या महालक्ष्मीला गेलो, ज्योतिबाला गेलो. म्हणजे कधी कधी असं वाटतं ना का बघा, आपले दिवस जेव्हा चांगले असतात तेव्हा आपण नक्कीच देवाला विसरून जातो, प्रार्थना नाही करत. पण जेव्हा वाईट वेळ आल्यावर नुसतं देव करत राहतो आपण. पण चांगल्या टायमामध्ये नक्कीच देवांची भेट घेतली पाहिजे. आपले कुलदैवत आहेत, कुलदेवी आहेत, त्यांचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन नवीन बिझनेस बोला, आपली दावणीची सुरुवात बोला, या काही गोष्टी असतील, आपल्या फॅमिली बोला, कुटुंब बोला, ती आपण सुरुवात आपल्या कुलदेवापासून चालू केली पाहिजे. आता बघायला गेलं तर 1001 धावण संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर चर्चेत आहे. ती टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आपला सर्जा पण बरेच दिवस मैदानामध्ये आला नाही. काय नक्की सर्जा? थोडी दुखापती होती, आता लवकरात लवकर घाटावर पलताना दिसेल. हम्म. आता घाटावरती तयार करायला घेतला. एखादा नंदी तिकडे फिट पडलेला असा कायम स्वरूपी, तसा आमचा चालू आहे थोडीशी रुटीन. एलियनचा काय अंदाज लागतोय का? एलियनचं पू बांधायला लागतील आता. आज- बॅडला घे एलियनच्या मागे. हा. एलियन नक्कीच मोठा कमबॅक करेल. आता दिवस विश्वास फार ठेव. कमी राहिल्यात, हा. पण येणाऱ्या काळामध्ये एलियन, त्याला स्पीड खूप आहे, खूप शिस्त त्याला नाही आहे. खूप पण ठीक आहे, नशीब साथ नाही देत. पण येणाऱ्या काळामध्ये कधी कधी आज जो नंदी टाकला होता लखन, तो कडेनी पलतं. त्याचे मालक जेव्हा शर्यत होतात, ते शर्यत झाल्यानंतर सांगतात हा आतून नाही पळत, बिंदोडला कडेनी पळत. आधी काय सांगायला झालता तुला? मग या सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे, काय हरकत नाही. आज बॅड लक एलियन. पण जो आमचा किंग आहे, बॉस आहे, त्याने गुलाल मिळवला, त्याच्यामध्ये खूप खुश असतो. मला बाकीच्या नंदीमध्ये तेवढा काही फरक पडत नाही. पण मथुर आहे. 10 वेळा बोललोय, मथुर नंतर येऊ बैलगाडा क्षेत्र जय श्रीराम. म्हणजे जय श्रीराम बोलण्यापेक्षा हा क्षेत्र माझ्यासाठी कदाचित दूर असेल. कमी हा, कमी असेल. नक्की कमी दादा, म्हणजे दूरच असेल. चला दादा, शेवटचं फक्त एलियनला बघायला गेलं ना तर जाम स्पीड आहे खालून. सगळी जण बोलतायत मुंबईमध्ये असा कोणताच बैल नाही तर तो निघतंय. पण त्याला पुढे कुठेतरी विचार करायला पाहिजे. सगळ्या गोष्टी करून झाल्या. शुभम दादानी पण जाम प्रयत्न केले. खरं तर त्याला मथुर सारखाच नंदी टाकायला पाहिजे त्याच्या गळ्यामध्ये. तर तो नक्कीच गाडी चांगली पळेल आणि जुलूम पळेल, एलियन आणि मथुर. चालेल. चला दादा, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा. जय श्रीराम. जय श्रीराम.